नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, आज आपण बनवणार आहोत सुक्या झिंग्यांची चटणी. कुणी कुणी याला जवला पण म्हणतात. तर हे बघा, मी सुके झिंगे छान निवडून त्यानंतर त्याला स्वच्छ धुवून अशा पद्धतीने शेकून घेत आहे कोरडे. त्यामध्ये तेल वगैरे टाकलेलं नाही आहे सध्या. छान असे शेकून घेत आहे. आधी छान नीट करून घ्या, चाळून घ्या आणि त्यानंतर शेका. आता ते खरपूस झाल्यानंतर तेल घ्यायचे आणि तेलामध्ये लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचे आणि छान परतून घ्यायचे. आणि कांदे असे मी उभे उभे कापून घेतलेले आहेत, ते पण टाकायचे. अशा पद्धतीने उभे कांदे चिरून घ्या आणि ॲड करा आणि मिक्स करून घ्या ठेच्याबरोबर. थोडे लालसर झाले की त्यामध्ये आपल्याला कोकम टाकायचे. मी अगदी थोडं कोकम घेतलं आहे. जर तुम्ही फक्त कोकम टाकत असाल तर 2 कोकम टाका. मी टोमॅटो पण टाकत आहे, त्यामुळे मी एकच कोकम टाकलेला आहे. सुकी मच्छी असो किंवा ओली मच्छी असो, त्यामध्ये कोकम शिवाय मजा नाही. बघा, इथे मी आता टोमॅटो ॲड केलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचे छान. मी खूप कमी क्वांटिटीमध्ये बनवत आहे, त्यामुळे मी कमी साहित्य यूज केलेलं आहे. जर तुम्ही यापेक्षा डबल यूज करत असणार तर सगळं साहित्य वाढवून घ्यायचं आहे. आता इथे मी मालवणी मसाला आणि हळद ॲड केलेला आहे. तुमच्या घरात जे यूज होत असेल ते तुम्ही तिखट टाकू शकतात. इथे आता मी शेकून घेतलेला जवला टाकलेला आहे. छान मिक्स करून घ्यायचे आणि खरपूस होतपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला. बघा, आत्ताच किती छान रंग आलेला आहे. थोडं खरपूस होतपर्यंत भाजायचे. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे आणि तुम्ही तांदळाच्या भाकरीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकतात. खूप चविष्ट होतो हा. तर मंडळी, तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर गायत्रीज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. थँक्यू.